हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, सध्या हिवाळ्याचा सीझन चाललेला आहे। हिवाळा म्हणजे फळांचा सीझन। या सीझनमध्ये बाजारात मुबलक प्रमाणात आणि कमी दरात फळ उपलब्ध असतात। संत्री हे या हिवाळ्यात मिळणारे महत्त्वाचे फळ। हिवाळ्यात आरोग्याच्या समस्यांसाठी संत्री खाणे तर अतिशय फायदेशीर असते। संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन सी तर भरपूर प्रमाणात असल्याने प्रतिकारशक्ती देखील चांगली राहण्यासाठी आहारात संत्र्याचा अवश्य समावेश करायला हवा। आपण ही संत्री खातो खरी, पण त्यानंतर त्यावर असलेले जे कचरा असतो किंवा जी साल असते ती मात्र आपण फेकून देत असतो। मात्र संत्र्याची ही साल घरातील रोपांसाठी फायदेशीर असतात। बागेतल्या रोपांना अनेकदा फुलं येत नाही, रोपांची पानं सुकून जातात किंवा त्यांना कीड लागते। मग आपण आवडीने फुलवलेल्या या बागेचा बहर निघून जात असतो। मग आपण या रोपांना मागडी खते किंवा कीटकनाशके वापरून पुन्हा बहर आणण्यासाठी प्रयत्न करत असतो। पण काही घरगुती आणि नैसर्गिक उपायांनी ही बाग छान फुलवण्यास देखील मदत होत असते। रोपांना पहिल्यासारखी छान फुलं येण्यासाठी या संत्र्यांच्या सालीचा अतिशय चांगला उपयोग होतो। पाहूयात तर मग या सालीच्या रोपांसाठी नेमका कसा तो वापर करायचा। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल किंवा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपली गार्डनिंग फॅमिली मोठी करण्यासाठी यात तुमचा थोडासा हातभार नक्की लावा। चला तर मग अधिक वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी मी संत्रींचा दोन प्रकारे वापर करून घेणार आहे। सर्वात प्रथम संत्रीचे साल खाऊन डस्टबिनमध्ये न टाकता तिला अशा प्रकारे बारीक बारीक तिचे छोटे छोटे काप करून घ्या। त्यानंतर मी या एका प्लास्टिक कंटेनर मध्ये अर्धा लिटर पाणी घेतलेले आहे। तुम्ही या जागी ग्लास बॉटल देखील वापर करू शकतात किंवा तुमच्याकडे ग्लास बाउल असेल किंवा प्लास्टिक कंटेनर असेल त्यामध्ये अर्धा ते 1 लिटर पाणी घेऊन घ्यायचे आहे। त्यानंतर अशा प्रकारे संत्रीच्या सालीचे छोटे छोटे पीसेस कट करून घ्यायचे आहे। नंतर अशा छोट्या छोट्या पीसेस कट केल्यानंतर ते अशा प्रकारे जार मध्ये टाकून घ्यायचे आहे आणि 2 ते 3 दिवसांसाठी आपल्याला ही जार आता सूर्यप्रकाशात ठेवून द्यायची आहे। आपण साल ही जार मध्ये टाकल्यानंतर 1 ते 2 वेळेस जरी शेक केलं तरी बघा पाण्याचा कलर या ठिकाणी चेंज झालेला आहे। म्हणजे सालीमधले जेही न्यूट्रिएंट्स असतील ते या पाण्यामध्ये व्यवस्थित प्रकारे 2 दिवसात छान प्रकारे डिझॉल्व्ह होऊन जातील। त्यानंतर दुसऱ्या प्रकारे मी अशा ठिकाणी या ठिकाणी संत्र्याची साल वाळून घेतलेली होती। सूर्यप्रकाशात साल कोरडी वाळून झाल्यानंतर त्याला तुम्ही थोडं डिहायड्रेट करून घ्या। म्हणजे तुम्ही ताव्यावर देखील थोडं शेकून घेऊ शकतात। तर जर आपण डिहायड्रेट करून घेतलं तर छान प्रकारे ग्राइंडर मध्ये त्याची पावडर छान प्रकारे जमते। जर तुम्हाला अशा लिक्विड फॉर्म मध्ये जर द्यायचं नसेल तर अशा प्रकारे संत्र्यांच्या सालींची वाळून सुकी पावडर करून घ्यायची आहे। आणि नंतर ज्या वेळेस आपण ती झाडांना देतो त्यावेळेस झाडाची आजूबाजूची माती मोकळी करून घ्यायची। या ठिकाणी मी वाळून साल वाळून पावडर तयार करून घेतलेली होती आणि एका झाडाला 2 टेबलस्पून एवढं प्रमाण हे सफिशियंट आहे। सो अशा प्रकारे एका झाडासाठी 2 चमचे पावडर मी या ठिकाणी देऊन घेणार होती। अशा प्रकारे ड्राय फॉर्म मध्ये संत्र्याच्या सालांची पावडर देखील मातीमध्ये मिसळून आपण झाडांना देऊ शकतो। या ठिकाणी आपण ही पावडर देताना आजूबाजूची माती मोकळी करून घेतल्यानंतर मी या गुलाबाच्या झाडाला हे पावडर देऊन घेणार होती। हे गुलाबाच्या झाडाला 8 दिवसापूर्वी मी याची कटिंग करून घेतलेली होती आणि 8 दिवसानंतर याला बरेच असे नवीन बेसल शूट्स आलेले होते किंवा नवीन फुटवे देखील फुटलेले होते। सो डिसेंबर महिना हा गुलाबाच्या कटिंगसाठी योग्य असा काळ आहे। तुम्ही जर अजूनही तुमच्या गुलाबाच्या झाडाची कटिंग केली नसेल तर नक्की कटिंग करून घ्या। कटिंग करण्याची जी योग्य पद्धत आहे त्या रिगार्डिंगचा इन डिटेल व्हिडिओ देखील मी चॅनलला नक्की शेअर केलेला आहे। सो तुम्ही नक्की त्या प्रकारे जर गुलाबाच्या झाडाची छाटणी केली किंवा कटिंग केली तर जवळपास मी 2 ते 3 ठिकाणीच फक्त छाटणी केलेली होती आणि जवळपास 9 ते 10 ठिकाणी गुलाबाला नवीन बेसल शूट्स आलेले होते। जेवढे नवीन फुटवे झाडाला येतील तेवढ्या नवीन कळ्या तयार होतील आणि तेवढ्या प्रमाणात फुलं देखील झाडाला येतील। सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की हे सर्व जे होते ना लालसर रंगामध्ये पानं दिसत होते तेवढे सगळे नवीन पालवी म्हणा किंवा नवीन बेसल शूट्स हे गुलाबाच्या झाडाला आलेले होते।
संत्र्याच्या सालीमध्ये एक पोटॅशियम नावाचा घटक मोठ्या प्रमाणात असतो, त्यामुळे रोपाला भरपूर फुलं येण्यामध्ये त्याची मदत होत असते. सो एका कंटेनरमध्ये मी जे साल होती ती 2 दिवसासाठी पाण्यात भिजत घातलेली होती. 2 दिवसात या सालीतील न्यूट्रिएंट्स उन्हामुळे पाण्यात उतरतात. नंतर ही सालं मी वेगळी करून पाणी सेपरेट करून घेईन आणि नंतर ते पाणी मी रोपांना घालणार होती. जर तुम्हाला अशा प्रकारचं लिक्विड फर्टिलायझर करायचं नसेल तर तुम्ही या सालीचं जे मी ड्राय फॉर्म मध्ये पावडर तयार केलेलं आहे त्याला देखील पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही झाडांना देऊ शकतात. या ठिकाणी मी एका बकेटमध्ये 2 लिटर पाणी घातलेलं होतं आणि त्यामध्ये जवळपास 4 ते 5 चमचे हे ड्राय फॉर्म मधलं जे पावडर होतं ते त्यात टाकून घेणार होते. जवळपास मला सगळ्या झाडांना हे पाणी स्प्रे करून घ्यायचं होतं आणि त्यांच्या मातीमध्ये देखील हे पाणी देऊन घ्यायचं होतं. आपण जर या संत्र्यांच्या साल्यांचं पाणी रोपांना घातले तर रोपांची पाने ही हिरवीगार होण्यास आणि मातीलाही चांगले पोषण मिळण्यास मदत होत असते. संत्र्यांच्या सालांना असणाऱ्या उग्र वासामुळे हे पाणी रोपांवर फवारल्यास कीटक, मुंग्या यांपासून देखील रोपांचे संरक्षण होण्यास मदत होत असते. तसेच रोपांची जर वाढ खुंटलेली असेल, फुलं येत नसतील तर या उपायांमुळे रोपांना भरपूर फुलं येण्यास मदत होत असते. अशा प्रकारे या ठिकाणी मी पाण्यामध्ये पावडर मिक्स करून घेतलेलं होतं आणि जर तुम्हाला हे पावडर फॉर्म मधलं पाणी झाडांवर स्प्रे करायचं असेल तर याला तुम्ही एखाद्या कापडाच्या सहाय्याने 2 ते 3 वेळेस गाळून घ्या, जेणेकरून जे काही पार्टिकल्स असतील किंवा जे काही ग्रॅन्युअल्स असतील ते यातून रिमूव्ह होऊन जातील आणि स्प्रे करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. सो अशा प्रकारे मी 2 ते 3 वेळेस गाळून घेतल्यानंतर हे स्प्रे बॉटलमध्ये जे पाणी होतं ते फिल करून घेत होती. नंतर संपूर्ण झाडांवर या प्रकारच्या पाण्याचं मी स्प्रे करून घेणार होती. फळांची सालं ही आपल्याला नैसर्गिक सहज उपलब्ध होत असतात आणि त्यांच्यापासून खत तयार करण्यासाठी आपल्याला फारसा वेळ देखील लागत नसतो. याचा सातत्यपूर्ण जर आपण वापर केला तर आपल्या मातीतील फॉस्फेट, पोटॅशियम आणि कॅल्शियम यात लक्षणीय वाढ होत असते. त्यामुळे शेवटी प्लांटची ग्रोथ देखील होण्यास मदत होत असते. हिवाळ्यामध्ये स्पायडर माइट्स, स्केल, एफिड्स आणि मेलीबग्स यांसारख्या कीटकांचा प्रादुर्भाव हा झाडांवर दिसून येत असतो. ज्या ठिकाणी जर तुम्हाला कुंडीतल्या मातीमध्ये काळ्या मुंग्या दिसल्या तर समजून घ्या की त्या ठिकाणी नक्कीच मेलीबग्सचा प्रादुर्भाव होणारच आहे. सो अशा प्रकारे जर तुम्ही संत्र्यांच्या सालीच्या पावडरचं पाणी किंवा संत्र्याच्या सालीचं पावडर मातीमध्ये जर मिक्स केलं तर अशा कीटकांचा प्रादुर्भाव नक्कीच होऊ शकतो आणि या कीटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला संत्र्यांच्या सालींचं पाणी किंवा पावडर हे कीटकनाशक म्हणून खूप उत्तम प्रकारे काम करत असतं. सो मंडळी, अशा प्रकारे कमीत कमी खर्चात म्हणजे स्वस्तात मस्त असं डबल बेनिफिट घेणारं फर्टिलायझर आज आपण या ठिकाणी तयार केलं आणि त्याचा वापर देखील करून पाहिला. सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि या व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ आवडला नसेल तरी देखील लाईक करायला मात्र कंजूसी करू नका, कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंग रिलेटेडचे मराठीतून व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. जर तुम्ही देखील बागप्रेमी असाल, फुलं लावण्याचे, झाडं लावण्याचे शौकीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आपली ही दी सिंपल वर्ल्ड ही यूट्यूब गार्डनिंग फॅमिली थोडी मोठी करण्यासाठी तुमचा देखील नक्की याला हातभार लावा. जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, नक्कीच सबस्क्राईब करा. त्यासमोर असलेलं बेल आयकॉनला देखील प्रेस करा आणि त्यासमोर असलेलं ऑलचं ऑप्शनला सिलेक्ट करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझा कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र चॅनलवर असलेल्या बाकी व्हिडिओंचा आनंद घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद.